मुलांनो, तुमच्यावर नितांतपणे निर्मळपणे जीवापाड प्रेम करणारं, निर्व्याज्यपणे प्रेम करणारं कोणी असेल तर ते तुमचे आईवडील. तुमचे आईवडील हे तुमचं खरं आश्रयस्थान. आईवडिलांचं प्रेम ही तुमची खरी शक्ती. आईवडील हे तुमची प्रेरणा आणि ऊर्जा. आईवडील हे तुमचं हक्काचं स्थान. मुलांनो, हट्ट करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे तुमचे आईवडील. पण मुलांनो, हट्ट इतका करू नका की त्यामुळं आईवडिलांना वेदना होतील. हट्ट इतका करू नका की ज्यामुळं आईवडील कर्जबाजारी होतील. इतका हट्ट करू नका की ज्यामुळं तुमची आई आयुष्यभर अश्रू ढाळत राहील. इतका हट्ट करू नका की आईवडिलांना जगणं असह्य होईल. इतका हट्ट करू नका की त्यांचं जगणंच संपून जाईल. आईवडिलांचे प्रत्येक क्षण तुमचे आहेत. आईवडिलांची प्रत्येक कृती तुमच्या भल्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. आईवडिलांचा प्रत्येक श्वास हा तुमच्या उत्कर्षासाठी आहे. तुमच्या प्रगतीत आणि यशामध्ये आईवडिलांचा आनंद आहे. म्हणूनच हट्ट किती करावा, कशासाठी करावा, किती टोकाचा करावा याचा विचार करा. तुमचा हट्ट तुम्हाला आणि आईवडिलांना उद्ध्वस्त करणार नाही याची काळजी घ्या. हट्ट हा जीवघेणा ठरणार नाही याची खबरदारी घ्या. आईवडिलांच्या हातात हात घालून यशाची पायरी चढत राहा. खूप खूप यशस्वी व्हा. आईवडिलांचा आधार बना.